तर आज केलेले स्टफ्ड मिरची. तर इकडे कमी तिखटवाले हे अशा मोठ्या मिरच्या घेतल्यात. आतमधलं सगळं क्लीन करायचं आणि एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे. तर हे असे एकाचे 2 तुकडे केलेत कारण का मिरच्या मोठ्या होत्या. कढईत घ्यायचं बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट, हिंग, धणा-जिरा पावडर, गरम मसाला, तीळ, सुकं खोबरं, गूळ, लिंबू हे घालून याला चांगलं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं म्हणजे गोळा असा तयार झाला पाहिजे कारण का आपल्याला ते मध्ये असं स्टफ करायचंय. तर अशा प्रकारे आपण ह्याला आता स्टफिंग करून घ्यायचंय. तर हे मी मिरच्यांमध्ये स्टफ केलंय आणि आता आपल्या ह्या मिरच्या सगळ्या स्टफ करून तयार आहेत. एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं, तेल आपलं तापलंय आणि जी आपण स्टफिंग केली आहे ती बाजू खाली करून त्याला भाजून घ्यायचं. तेल थोडं याला जास्त लागतं. दोन्ही बाजूंनी मस्त असं ब्राऊन झालं पाहिजे. मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला ब्राऊन करून घ्यायचं आणि मग तयार होतात आपल्या अशा मस्त कुरकुरीत अशी स्टफ्ड मिरची. तर कशी वाटली रेसिपी?